रवींद्र भाऊंची ड्रीम बाईक आपल्याला हीच बघायची आहे. कशी वाटते सांगा नक्की. आपले नवीन सबस्क्रायबर्स याला फुकट पाहिजे. माणूस की जिथे दिसते ना तिकडे माणूस स्वतःच जातो. नमस्कार मित्रांनो, मी निराज साटम पुन्हा एकदा घेऊन आलो एक नवीन ब्लॉग तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे साठमंजो जिम. तर आज आहे तारीख 15 नोव्हेंबर. आज आपण चाललो आहे, एक आपला मित्र आहे रवींद्र आयरे, त्याच्यासाठी एक गाडी बघायची आहे. तर गाडी वगैरे सगळं फिक्स आहे. तुम्हाला थंबनेल बघून पण कदाचित कळालंच असेल की गाडी कोणती आहे. तर तेच आपण जवळपासचे शोरूम बघितले, जिथे आपण जाऊन त्या गाडीचं कॉस्टिंग वगैरे सगळं काढणार आहोत. गाडी कितीपर्यंत आपल्याला मिळेल, कधीपर्यंत मिळेल, वेटिंग पिरियड काय आहे वगैरे हे सगळं बघू. तर आजचा दिवस सगळा कदाचित त्याच्यातच जाईल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडला तर नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करा. आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्यावरती जर आवडला, शेअर करण्यासारखा वाटला, काही कमेंट करून कळवण्यासारखं वाटलं तर चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. आपण पुन्हा भेटू पुढे ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आता आपण निघालो आहे घरून. आपलं रवींद्र भाऊ येणार आहे इथे पुढे ट्रॉमा केअरजवळ. आपण त्या हॉस्पिटलजवळ ना त्यासोबत जाऊ. आपण एक आता आपण राहतो गोरेगावच्या इथे जवळपास, म्हणजे जोगेश्वरी ॲक्च्युली एरिया आहे पण गोरेगावच्या जवळ आहे. तर आपण गोरेगावला एक शोरूम बघितलं आहे, तिथे आता जाऊया आणि तिथून आपण आपला ॲक्च्युली रेट वगैरे काढूया गाडीचा. गाडी तर भारीतली आहे, कळेलच लवकर. त्याला ॲक्च्युली बाईक आहे, बाईक सेगमेंटमध्ये घ्यायची आहे. तर जाऊ तेव्हा दाखवूच गाडी. आता कधी हे थंबनेल बघून तुम्हाला कळलं असेल की कुठली गाडी आहे, तर तेवढा काही सस्पेन्स नाही, पण बघा नक्की. भाईला गाडीची एवढी एक्साइटमेंट आहे की आपण पोचायच्या आधीच भाऊ येऊन ऑलरेडी थांबलेत. हो का? भाईसोबत जाऊया. हे आपला ॲक्च्युअल एरिया, ही आपली बिल्डिंग आहे आणि आपण थोडं लांब गेलेलो ॲक्च्युली त्यासोबत. तर आलो आहे रवींद्रभाईंसोबत. यालाच ॲक्च्युअल गाडी घ्यायची आहे. आता आपण जाऊ सर आईच्या गावात. ठीक आहे जायचं आता गोरेगावला. हां, अरे पहिले ती ओएज मोटर्स आहे. हां, आता जाऊया आपण गाडी घ्यायला निघालो आहे. मित्रांनो, आपण आता आलो आहे एका शोरूम समोर दाखवतो आणि आपल्याला जी गाडी पाहिजे ती इथेच आहे. बघूया आपण आतमध्ये जाऊन त्याचा रवींद्र भाऊंची ड्रीम बाईक पण जाऊया आतमध्ये, बजेट काढूया. जी गाडी घ्यायला आलो आहे ना, ती गाडी ऑलरेडी लोकांनी बाहेरच लावली आहे. बघा, आपल्याला हीच बघायची आहे. बादशाह कलर वाटतो ना. तुम्ही पण नक्की कमेंट करून सांगा ही बाईक कशी वाटली. आणि येईल लवकरच, रवींद्र भाऊची येईल तेव्हा आपल्याला कळेलच ॲक्च्युअल कसा रिव्ह्यू आहे त्या गाडीचा. आपण बघू, घ्यायला येऊ इथेच. इथून बुक केली तर इथेच, जिथे पण बुक करू तिथे जाऊ आपण. गाडी एकदम बादशाह वाटली बाई. भाऊ आलेत, आपल्याला सगळं सांगितलं ॲक्च्युली गाडीचे स्पेसिफिकेशन. याच्यात आपण एक बघतोय गाडी, तीच गाडी आपण इथे समोर पण बघतोय. माझं मन पण अडकलं त्याच गाडीवर ॲक्च्युली. बघू आता कसं काय बुकिंग वगैरेचं सगळं आता ठरेल. त्याच्यानंतर आपण प्राईस बघूया, एक दोन जागा कम्पेअर करू, मग आपण सांगू. आता हे बाबा आपल्याला सांगणार आहेत ॲक्च्युअल प्राईजिंग कशी. ॲक्च्युली इथे प्राईजिंगवर दिसते वरती, कधी तेवढी नसेल काय, थोडंफार डिस्काउंट वगैरे करून काहीतरी असेल. आता बघू, आपण बसून बघूया गाडीवरती कशी वाटते. कशी वाटते सांगा नक्की, कारण गाडी दिसायला तर एकदम सरस वाटते. स्पेसिफिकेशन खतरनाक आहेत गाडीचे, एकदम E20 सपोर्ट सगळं आहे. आता गाडी आहे तर एकदम खतरनाक. मित्रांनो नक्की सांगा कशी वाटते.
आणि जर आपल्याला वाटली एकदम प्रॉपर गाडी तर ही पण घ्यायचा आपण विषय करू. बघू लवकरच. भाऊ बसले दादा गाडीवरती. आपल्याला समजेल ॲक्च्युअल कसा दिसतोय. ॲक्च्युअली लुकनुसार गाडी तर एकदम खतरनाक वाटेल. त्याला नक्की कमेंट करा गाडी कशी वाटते त्याला. तर मित्रांनो आता आपण निघालोय त्या शोरूममधनं. अजून एक नवीन शोरूमला जाऊया. तिकडे पण बजेट काढूया. तिकडच्या बजेटमध्ये आणि या बजेटमध्ये थोडासा फरक आहे. तर आपण ॲक्सेसरीज लावून वगैरे गाडी कशी मिळते काय ते थोडं बघू. तर आपल्याला कळेल हळूहळू कुठल्या शोरूममधनं कुठलं मॉडेल स्वस्त पडते. तर त्यानुसार आपल्याला जसं कळेल तसं आपण लवकरात लवकर बुकिंग टाकायला ट्राय करू. तर रवींद्र भाऊंच्या मनावर आहे की कधी वाटतंय त्याला. होईल लवकरच. टेम्पोला दादा आपला मोठा फॅन आहे, निनादचा फॅन आहे. टेम्पोवाले दादा बघता एकदम आज आपले नवीन सबस्क्रायबर्स. तर आपण जाऊ आता आणि जिथे आपल्याला जास्त स्वस्त पडेल ना तसं आपण घ्यायला ट्राय करू. नवीन शोरूमला आता पोचतोच आहे. लोकांमध्ये दयामाया नाही राहिली यार. दिसतंय तिकडे फायर ब्रिगेड एवढं तिथे सायरन देते. लोक हलतच नाहीत जागेवरनं. एकदम क्रुएल मेंटॅलिटी, क्रुएल. तर मित्रांनो आता आपण आलोय अंधेरीला एका शोरूममध्ये. तर त्याच गाडीचं शोरूम आहे पण हे ते शोरूम आहे जिथून आपण गाडी घेतली आहे. आपण आणि अजून 2 मित्रांनी पण इकडनंच गाडी घेतली आहे. शुभम मांगले आणि गौरव. हॅट्रिक वरती आहे. हा तिसरा आहे. जर यांनी इकडून गाडी घेतली तर आपल्याला अजून इथे डिस्काउंट मिळेल. आणि ते निनादच्या गावाला काहीतरी बटरफ्लाय बीच पण आहे. हे आपले बंगलो पण आहे. अमित साटम. ठीक आहे, तुम्हाला माहिती असेल नसेल. इकडचा आमदार आहे. आपण जाऊया आतमध्ये सध्या बघूया. हां आमदार आहे. आपण आधी त्या भावाला फोन करूया ज्याला आपण कॉन्टॅक्ट करणार आहे मेन गाडी बुक करण्यासाठी. तर सांगूया आणि जाऊया आतमध्ये. ते भाऊ आतमध्ये जेवायलाच बसले. आपण जाऊया आतमध्ये आणि थोड्या वेळ आपल्याला थांबायला लागेल. बघू आपण इथे इकडे जी आपल्याला पाहिजे ती पण आहे इथे गाडी ॲक्च्युली. बघू आपण थांबायला. आपण शोरूममध्ये तर आलो. ॲज एक्सपेक्टेड एकदम मस्त सर्व्हिस मिळाली आपल्याला. त्या जुन्या कॉस्टिंग जे होतं त्यापेक्षा इथे बऱ्यापैकी चांगलं मिळालं. विथ एकदम चांगले ग्रीटिंग्स वगैरे सगळं त्याच्यासकट. आणि हे मला याच्यासाठी आवडते. आणि इकडचे हेल्मेट्स होता काय ऑसम कलेक्शन आहे यांच्याकडे. या गोष्टीमुळे मला हे खूप आवडतं. आणि आपल्याला जे कन्सिडर करतात ते हे आहेत भाऊ. आणि आपल्याला खूप खूप चांगलं समोर सगळं समजावलं वगैरे. आणि त्याच्यासोबतच खूप चांगले ते लोकांनी गाईड केलं. त्याच्यामध्ये त्यांनी गाडीचे सीट वगैरे सगळं आता प्रॅक्टिकली ते दाखवलं आपल्याला. खूप खूप छान सर्विस. या शोरूमचा ॲड्रेस मी तुम्हाला कॅप्शनला टाकेन. जर कधी घ्यायचा प्लॅन झाला रॉयल एनफिल्ड वगैरे तर या शोरूममध्ये नक्की या. इव्हन तुम्ही माझं नाव सांगा निनाद साटम तरी पण थोडेफार लोक आता इकडे नवीन आहेत ते ओळखतील. तर तुला नक्की काय ना काय मिळेल त्याच्यावरती. तर नक्की या शोरूम व्हिजिट करा गाईज. खूप सपोर्टिव्ह स्टाफ इथे असल्यामुळे आपल्याला खूप चांगलं सर्व्हिस मिळाले. आपण आता बघूया भाऊला हे हेल्मेट हा भाऊ देत नाहीये. हे हेल्मेट कॉम्प्लिमेंटरी पाहिजे. जी प्राईस होता फक्त 4.5 हे ह्याला फुकट पाहिजे. ह्याला देईल कोण. हा ह्याला काम मिळालं पाहिजे. मिळणार नाही. ठीक आहे बघू. चल भाऊ थँक्यू. थँक्यू भाई. आपण इथे गाडी बघून निघालो. इथे ना खतरनाक एक गाड्यांना टेस्ट राईडला असं यार मजा येऊन जाते. ही पण एक गाडी आहे इथे. गेट बाईला स्क्रॅम बघायची आहे. मन बदलत चाललंय हळूहळू. स्वप्न काय रे. स्वप्नावरती तर सगळा गेम आहे. भाऊ बघून वगैरे तर चाललं आहे. तर बघू आपण पुढच्या संडेला येऊ परत आईच्या गावात
किंवा मी तुला गोवन क्लासिक बोललो ना भावा. ही आहे ना ती? ये दे. इकडून आपण आता निघालो. खूप खूप चांगला होता ऍक्च्युली. आता त्यांच्या समोर बोललो वगैरे असा काही विषय नाही. या शोरूम मध्ये खरंच खूप चांगली ट्रीटमेंट मिळते मित्रांनो. ॲज अ कस्टमरच समोरच्याला खूप चांगलं ट्रीट करतात. आणि इकडे खूप वेगळा माहोल वाटतो. उगाच इकडून 4 गाड्या घेतल्या नाहीत मित्रांनो. 4 आपल्या समोर आहे. तुम्हाला जसं असं ना आता हा विषय आला ब्लॉग मध्ये म्हणून तुम्हाला दाखवीन प्रत्येक गाडी. खूप आम्हाला आम्ही नक्की भेटू. हा आता जसं आता रवींद्र भाऊ बोलतोय त्यानुसार तर आपण कदाचित मेजॉरिटी इथनच गाडी घ्यायचा प्लॅन करणार आहे. इथूनच गाडी घ्यायचा जर विषय झाला तर मग पुन्हा हे शोरूम आपल्याला पुन्हा बघायचंच आहे. त्यामुळे तसा काही विषय नाही. आपण येऊच पुन्हा इथे. आणि आता जी गाडी ठरवली आहे त्या गाडीचं कॉस्टिंग तर आपल्याला आता परवडतंय. जसं आता आपण बघितलं इथे तर तीच गाडी घ्यायचा विषय आहे. कदाचित उद्या येऊ किंवा पुढच्या शनिवारी वगैरे येऊ. रवींद्रच्या एका भावाला पण गाडी बघायची आहे तर आपण ते बघायला पुन्हा यावं लागणार आहे. तर तुम्हाला पण गाडी घ्यायची असेल ना तर मी हायली रेकमेंड करतो हे शोरूम. हे आपल्याला जुहू रोडला आहे. आपल्या मी डिस्क्रिप्शन मध्ये ॲड्रेस टाकतो. जर तुम्ही एकदम क्लोज असाल माझे तर मी तर नक्की येईनच तुमच्यासोबत. पण जर तुम्हाला स्वतः पण यायचं असेल तर तुम्ही नक्की या, व्हिजिट करा, ॲड्रेसवरती जा आणि तुम्ही नक्की कमेंटमध्ये कळवा. जर तुम्ही हा ब्लॉग बघून गेला असाल ना तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्हाला तिकडे कसा एक्सपिरियन्स आला. जर खराब एक्सपिरियन्स आला ना आई शपथ मी हा ब्लॉग ना डिलीट मारून टाकेन युट्यूबवर ना. चॅलेंज देतो. कारण एवढा भरोसा ठेवू शकतो मी या लोकांवर. खूप खूप चांगले लोक आहेत तिकडे. ऍक्च्युली माणूस की जिथे दिसते ना तिकडे माणूस स्वतःच जातो. तसा इकडच्या शोरूमचा विषय. ठीक आहे आता आपण पुन्हा निघालोय. आता जाऊ घरी, थोडं जेवू वगैरे आणि बघू संध्याकाळचा काय प्लॅन झाला तर ब्लॉग कंटिन्यू करू, नाही तर आपण इथेचा ब्लॉग संपवू कदाचित. बघू आता पुढे कसं काय ते अपडेट देतच राहू. भेटू आता पुढे. मित्रांनो आता आपण आलो पुन्हा घरी. ब्लॉग शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा जी गाडी आपण आता पूर्ण बघितली ती तुम्हाला कशी वाटली. त्याचे रिव्ह्यूज तुम्ही नक्की कळवा आणि ब्लॉग लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये थोड्याच वेळात.